चला तर करू केळीचे वेपर्स। इकडे मी 4 कच्ची केळी घेतली, ती सोलून घेते। इकडे केळी मी सोलून घेतली। तेल अगोदरच गरम करायला ठेवलंय कढई। तेल चांगलं गरम होऊन देऊ। बघा तेल तापलंय। इकडं वेपर सोडून घेऊ। उभं वेपर्स करून घेतलेत मी इकडं उभे केळी धरून। बघा छान वेपर्स पडलेत तेलात। आता हे चांगलं तळून घेऊ कुरकुरीत होईपर्यंत। गॅस फुल ठेवायचा। बघा छान कुरकुरीत झालेत वेपर्स। इकडं शेवटी केळी जरा बारीक व्हायला आल्यावर छोटे छोटे तुकडे पडलेत, पण घरीच खायचे त्यामुळे चालतंय। इकडे दुसऱ्या केळ्याचे वेपर्स टाकलेत। तेल अगदी गरम आहे। इकडे मी गोल गोल चकल्या करून घेतलेत, गोल वेपर्स पडलेत। ते पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळू। हे पण वेपर्स मी छान तळून घेते। बघा याचा पण आवाज बघा, कुरकुरीत होईपर्यंत तळू। छान कुरकुरीत झालेत वेपर्स। आज उपवास आहे, तुम्ही पण केळीचे वेपर्स करून खा विकत आणण्यापेक्षा। बघा हे पण छान तळून झाले, काढून घेऊ। असे सगळे केळ्यांचे वेपर्स करून घेते। बघा इकडे दुसरा आणखीन एका केळ्याचे वेपर्स करून घेतलेत मी। याला पण छान कुरकुरीत तळून घेऊ। असे सगळे वेपर्स झालेत। 4 केळ्यांचे एवढे वेपर्स झालेत। याच्यावर मीठ आणि मिरची पावडर टाकली। तुम्हाला चाट मसाला वगैरे टाकायचा असेल तर टाका। छान कुरकुरीत झालेत। सगळं मिक्स करून घेऊ। आवाज बघा छान कुरकुरीत झालेत का नाही। तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असे केळीचे छान वेपर्स करून खा। धन्यवाद। लाईक अँड सबस्क्राईब।